लोकशाहीमध्ये निवडणूक लढवलीच पाहिजे. संख्याबळ नसलं म्हणून निवडणूक लढवू नये असं काही विरोधी पक्ष म्हणून आमची पण जबाबदारी आहे. निश्चित ताकदीनं निवडणूक लढू एवढंच सांगतो. संख्याबळ असं गणित तर महत्त्वाचं या निवडणुकीमध्ये बरेच पक्ष आहे, काही भाजप विरोधी पक्ष सुद्धा इथे चांगल्या संख्येने आहेत. मग चांगले एकत्र सगळे झाले तर मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीला निश्चित पराभूत करू शकू. कारण भारतीय जनता पार्टीची संख्या किती आहे? 250. मतदार किती आहे? 650. त्याच्यामुळे मला असं वाटतं सगळे मतदार एकत्र झाले तर निश्चित याच्यात चांगल्या पद्धतीनं परिवर्तन होऊ शकेल असं वाटतं. हे गुप्त मतदान आहे. मतदान कोण करतं आणि कोण नाही, पण असलेल्या सगळ्या मतदारांना भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा आम्ही भेटणार आणि आम्हाला मतदान करा अशी विनंती करणार. मी सांगितलं आमच्या विरोधात असलेली भारतीय जनता पार्टी याच्या सुद्धा सदस्यांना भेटणार. काय प्रॉब्लेम? मी सगळ्या मतदारांना म्हटलेलं आहे. एकही मतदार आम्ही सोडणार नाही की ज्याला आम्ही भेटणार नाही. जागा वाटप झालं, भाजपला 11, त्या दुसऱ्या शिवसेनेला 4 आणि एनसीपीला 2. म्हणजे भाजपचं पारडं जड आहे. भाजप इतर मित्र पक्षांसोबत दुजाभाव करताय असं स्पष्ट होतं. बिलकुल. ज्या जागा शिंदे गटाला मागच्या वेळेस होत्या किंवा आम्ही एकत्रित असताना शिवसेना म्हणून लढलेले होतो त्या सुद्धा जागा त्यांना मिळवता आले नाही. त्यातलं उदाहरण संभाजीनगर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आणि रायगडमध्ये शिंदे गटाचे सदस्य ज्याचे जास्त त्याची जागा असं गणित लावलं तर रायगडमध्ये शिंदे गटाचे सदस्य जास्त आहे. मग तिथे राष्ट्रवादीला जागा कशी सुटली हा एक प्रश्न आहे. बरोबर का नाही? भारतीय जनता पार्टी सदस्यावर बोलते. परभणीमध्ये अजितदादांच्या पक्षाचे जास्त लोक आहे तर तिथेही शिंदे गट लढतोय. याचाच अर्थ मला असं वाटतं की सोयीचं राजकारण करते. भारतीय जनता पार्टी मी आधीच म्हटलेलं आहे की मोठ्या मासा छोट्या मासाला गिळत असतो. तसं हळूहळू एक एक पाठ, एकदा हात तोड, एकदा पाय तोड आणि नंतर मुंडकस तोड, अशा पद्धतीनं प्रोसेस भारतीय जनता पार्टीची, अजितदादाच्या पक्षाची आणि शिंदेचा जो गट आहे त्याची करते. संभाजीनगरमध्ये शिवसेना एकत्र असताना प्राबल्य होतं. महापालिकेत नुकसान झालं, जिल्हा परिषदेत नुकसान झालं, आता तुमची नावं असणारी जागा सुद्धा गेली. म्हणजे या शहरातली शिवसेना संपुष्टात आणताय. भारतीय जनता पार्टीचं टार्गेटच ते की शिवसेनाच संपली पाहिजे. कारण शिवसेनाच त्यांना दुश्मन वाटते, विरोधक नाही दुश्मन वाटते शिवसेनाच भारतीय जनता पार्टीला. हे प्रूव्ह होत आहे. आणि मला असं वाटतं जे कोणी गद्दारी केली त्यांच्या लक्षात येत नाही, आता हळूहळू लक्षात येत असेल. मी तर परवाच कुठेतरी बोललो की जुन्या शिवसैनिकांना याची खंत वाटतेच ना की भारतीय जनता पार्टी काय करते की आतापर्यंत इथल्या जागा शिवसेनेनेच लढत आलेल्या आहे. म्हणजे मला असं वाटतं तनवानी 2दा लढले, जेथलिया लढले, मी लढलो. मागच्या 25-30 वर्षात तरी शिवसेनाच ही जागा लढत आलेली आहे. भारतीय जनता पार्टी ही जागा कधीच लढली नाही. भारतीय जनता पार्टीनं प्रयत्न केला होता. एकदा तर भारतीय जनता पार्टीनं युती असताना राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केलं होतं. सुभाष झांबड ज्यावेळेस होते, पण त्यावेळेस तनवानी निवडून आले होते. तर भारतीय जनता पार्टी तर अशा पद्धतीनं राजकारण आधीपासून करत आलेलीच आहे. पण आता शिंदेचा गट संपवायला तर भारतीय जनता पार्टी ते काम करते. जी बाळासाहेबांच्या विचाराने उद्धवजीच्या नेतृत्वाखाली शिवसेना हिला कोणी संपू शकत नाही. बघूया. वाटतं बऱ्याच दिवस वाटतं.
पण ते मला एकट्याला वाटून काही फायदा नाही ना. बरं काल परवा एक मोठं आंदोलन झालं मराठा आरक्षणासाठी एक दिवसात सुटलं, पण पुन्हा एकदा ती चर्चा, काय मिळालं काय नाही मिळालं, सरकारने पुन्हा फसवलं, असं सगळं सुरू आहे. तुम्ही कसं बघताय याकडे? हे बघ, सरकार तर वारंवार फसवणूक करते आणि जे उपोषण होतं त्याच्यातली काही मागणी चुकीची नव्हती की जे सरकार म्हणतं की 55 लाख नोंदी आहे, या 55 लाख नोंदी समोर आल्या पाहिजे. म्हणजे ज्या नोंदी आल्यानंतर त्यांचे जे कोणी नातेवाईक असतील, मुलं असतील, नातू असतील, पंतू असतील, यांना प्रमाणपत्र मिळणं सुरळीत होईल. आता सरकारने हे करायचं कबूल केलेलं आहे, आता वाट तर पाहावं लागेल ना. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या बनावट प्रती ज्या बाजारात आलेल्या आहेत, दादोजी कोंडदेव गुरु असल्याचं या पुस्तकात म्हणत आहे. पानसरे कुटुंबियांनी मात्र या पुस्तकावर तीव्र आक्षेप केले. मला असं वाटतं आता या सगळ्या गोष्टी पुस्तकात बनावटगिरी होऊ लागलेली आहे. या राज्यात कशा कशात बोगसगिरी होईल सांगता येत नाही. आता शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये सुरू झाली, मला तर ही आश्चर्याचीच बाब आहे. भाजपच्या त्या यादीमध्ये 4 उमेदवार आयात केलेले आहेत. 5 4 नाही 5. हे पण आता मराठवाड्यातले जे दिसतात मला, एक राष्ट्रवादीचे, एक काँग्रेसचे, दुसरे काँग्रेसचे, परभणीला कोण आहे मला समजा भाजपचं नाहीये, पण हे तिन्ही मराठवाड्यातले तरी बाहेरचे झालेले उमेदवार. सुप्रिया सुळे यांची यादी, अरुण लखन यांनी भाजपला उमेदवारी दिली. आयारामवरच चालतंय. भारतीय जनता पार्टी कोणते आहे? भारतीय जनता पार्टीचे मूळ लोक कुठे आहेत याच्यात? सगळेच लोक मेजॉरिटीनं जर बघितली यादी तर एकही बेसिक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही आहे, एकही नाही आहे. सुप्रिया सुळे यांची यादी, अरुण लखन यांना भाजपकडून उमेदवारी दिली. मी काय करणार त्याला? त्यांचं ते त्या पक्षाच्या विचाराचे असतील तर उमेदवारी मिळाली असेल. सुप्रिया सुळेंचे व्याही असले म्हणून त्यांनी काही त्यांना तिकीट मिळू नये किंवा त्यांनी लढू नये अशातला थोडी भाग आहे. सुप्रिया सुळेंच्याच विचाराचं व्याय असणं काही जरुरी थोडी आहे. तर त्या लाडकी बहिणीमधून 80 लाख महिला आता एक मोठा पात्र झालेला आहे. याच्यातून हे स्पष्ट होतं, आम्ही त्यावेळेस म्हणत होतो की हा निवडणुकीचा जुमला आहे. निवडणुकीसाठी दिलेली लालूच ही मतदारांना दिलेली लालूच हे आम्ही वारंवार सांगत होतो की सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करतंय आणि आता हे प्रूव्ह झालेलं आहे. केवायसीच्या नावाखाली 80 लाख महिलांना गाळलं गेलं. मला असं वाटतं दर टप्प्यामध्ये असे 1 लाख 2 लाख गाळून बिलकुल लाडकी बहीण 50-50 हजारावर सरकार येणार काय ठेवेल. कारण सरकारची गोची झालेली आहे. कुठेही आत्ताच्या घडीला सरकारकडे आर्थिक स्थिती सरकारची कोणत्याही कामाची राहिलेली नाही. सरकारची बाजारात पत राहिलेली नाही. फक्त घोषणाबाजीमध्ये आणि हिंदू मुसलमान करण्यामध्ये सरकार गुंतलेलं आहे. विकासाचे कामं सगळे ठप्प झालेले. मला असं वाटतं पगार सुद्धा वेगळे उशिरा मिळतात सरकारी कर्मचाऱ्यांचे. आणि म्हणून या योजना भारतीय जनता पार्टी हळूहळू होत नाही 100% बंद करणार. केंद्र सरकार सातत्यानं सांगतंय की कांदा प्रश्नावर आम्ही बैठका घेतोय, गंभीर आहोत. तुम्ही आंदोलनं केली, अजूनही 6-8 रुपये भाव असं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. बैठका सुरू आहे. कांदा प्रश्नावर सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. या प्रश्नावर शिवसेनेनं, महाविकास आघाडीनं तीव्र आंदोलन केलेलं आहे. अतिशय तीव्र आंदोलन केलंय. सगळ्या पद्धतीची आंदोलनं उभी केलेली आहेत. या आंदोलनानंतर सरकारने सांगितलं होतं की आम्ही केंद्र सरकारशी बोलू. 27 तारखेला अशी बैठक अमित शहा सहकार विभागाचे मंत्री आहेत त्यांच्याशी राज्यातल्या मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची झालेली आहे. परंतु अजूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणताही न्याय मिळालेला नाही. सगळ्यात आधी भाव जो 1500 दिलेला आहे तो चुकीचा आहे. कारण याच्याच आधी सरकारने 2023ला 2400 रुपयाचा भाव दिला होता आणि आता 2026ला अशा पद्धतीनं 1500चा भाव देणं चुकीचा आहे. तो 3000 पर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. कारण कांद्याला आत्ताच्या घडीला उत्पादन कांद्याचं घ्यायचं तर पर क्विंटल जवळपास 1900 ते 2000 रुपये खर्च येत असताना 1100, 1200, 1500 काही होत नाही. आपण 3000 भावाचा एक. दुसरी गोष्ट, नाफेड आणि एनटीसीच्या मार्फतची खरेदी होणार आहे ती फक्त 2 लाख टन सरकारने जाहीर केलेली आहे. आत्ताच्या घडीला या
कांदा उत्पादक शेतकरी 130 ते 140 लाख टन उत्पादन आपल्याकडे असताना फक्त 2 लाख टन म्हणजे 1% 1.25% कांदा आपण खरेदी करणार. दुसरी गोष्ट, नाफेड आणि एनटीसी ही ज्या पद्धतीने डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बाजारात जाऊन खरेदी करा ही सुद्धा मागणी आम्ही केलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या विषयाकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 3,000 रुपये मिळाले पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकला, कोणाचा 50 पैसे गेला, कोणाचा 25 पैसे गेला, कोणाचा रुपया गेला, कोणाचा 1.5 रुपया गेला, यांना सुद्धा 1,500 रुपये अनुदान दिलं पाहिजे. ही सुद्धा मागणी आम्ही केलेली. सरकार या मागणीकडे पूर्ण दुर्लक्ष करतं. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या नॉर्थ नगरसेवक होताना विजय वडेट्टीवार अतिशय खालच्या पदावर टीका केली त्यांच्या. काय चूक आहे टीका करायला? निवडून एकीकडे यायचं आणि दुसऱ्यावर पळून जायचं, याच्यावर टीका नाही करायची का? यांना तर जोडे मारले पाहिजे. नुसती टीकाने काय होणार आहे? हे भेटले तर यांना जोडे मारले पाहिजे. बरं, दुसऱ्या मात्र आता व्यावसायिक गॅस सुद्धा 47 रुपयांनी झालं का तुम्ही? हा विषय संपला. महागाई, गॅस पुन्हा वाढलं. तरी आजचे दिन आहे आपल्याला असं समजायला काही हरकत नाही. मुख्यमंत्री, पंतप्रधान रोज जाहीर करतंय की डिझेल पुरेसं आपल्याकडे उपलब्ध आहे, सगळ्या वस्तू पुरेशा आहे. माझ्या गाडीमध्ये 3 दिवसानं डिझेल नाही आहे. हा, 3 दिवसानं या शहरातल्या 10 पेट्रोल पंपाला माझ्या ऑफिसून फोन केला, डिझेल उपलब्ध नाही. आणि हे लोक, मी लोकप्रतिनिधी आहे, शिवसेनेचा नेता आहे, सगळ्या लोकांशी माझा चांगला परिचय आहे. पेट्रोल पंपवाले मलाही देऊ शकतात, अशातला काही भाग नाही, पण ते नाहीच आहे. तर देणार कुठून? 3 दिवसानं माझ्या गाडीत डिझेल नाही भरलेलं. आता फक्त 10 किलोमीटर गाडी चालणार आहे, मी कोणाच्या तरी गाडीत जाणार आहे. मग ही स्थिती जर असेल तर सर्वसामान्य माणसाची काय असेल हा प्रश्न मीच आपल्या मार्फत घेतो. त्यामुळे सरकार खोटारडं आहे, सरकार खोटं बोलतंय. निश्चित याविषयी सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून महागाईच्या विषयी येणाऱ्या काळात एक तीव्र आंदोलन आम्ही पुकारणार आहोत. संजय राऊत असं म्हणतात की मोदींच्या विकासाचा मुद्दा मला सांगा, मला पटला तर मी भाजपात जाईल. बरोबर आहे. मी जे बोललो तेच आहे. मी जे आता बोललो तेच आहे. कोणत्या गोष्टी झाल्या ह्या दाखवाव्या. ज्या मोदींनी 12 वर्षात आधी सांगितलेले आहे, रुपयाचं अवमूल्यन यांच्या काळात जास्त झालं, महागाई यांच्या काळात जास्त झालं, शेतकऱ्याच्या आत्महत्या यांच्या काळात जास्त झाल्या. रायगडच्या विधान परिषदचा तिला काय नाव सोडतील ते, काही ना काही देव घेव करतील ते. मला तर जागा वाटप महत्वाचं होतं, ते झालेलं आहे. त्यांचं असेल, आमचं असेल.